नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज पुन्हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे. शीर्षक आहे नावडतीचं मीठ अधिक खारट. आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे नावडतीचं मीठ अळणी, मी ती थोडी बदलून तिचा विचार करतो. नावडतीचं मीठ अळणी याचा अर्थ असा असतो की कितीही सत्य सांगणारा माणूस आवडणारा नसला तर ते मीठसुद्धा अळणी ठरवण्या इतका अतिरेक होतो, अशा पद्धतीचा त्याचा आशय आहे. पण मला हल्ली असं वाटायला लागलं की एक वेळ अळणी पदार्थ असतो ना, मीठ घातलेलं आहे पण अळणी आहे असं म्हणतो, तर त्याच्यात जास्त मीठ घालूनही खाता येईल. पण हल्ली माणसं नावडतीचं मीठ भलतंच खारट अशा पद्धतीनं वागतात. निदान राजकारणात तरी मला तसा प्रकार सार्वत्रिक दिसतो. अन्यथा आपल्यावरच्या टीकेकडे गंभीरपणे का पाहिलं जात नाही याचं दुसरं काही उत्तर मिळत नाही. जेव्हा तुम्ही सत्तेत किंवा अधिकारात वरच्या पदावर जाता तेव्हा तुमचा लोकसंपर्क कमी होत असतो. आपल्याबद्दल लोक नेमकं काय बोलत आहेत, आपल्या वागण्याबद्दल, कामाबद्दल, कारभाराबद्दल, निर्णयाबद्दल लोक काय बोलतात हे आपल्याला थेट ऐकता येत नाही. लोकांमध्ये मिसळणं अवघड असतं. साहजिकच आपल्या भोवती जो घोळका असतो तो जे सांगेल तेच जगाचं मत आहे, एकूण जनतेचं मत आहे असं वाटणं स्वाभाविक असतं. पण अलीकडल्या काळात जगात काय चाललं आहे हे कळण्याचे नवीन साधनं आलेली आहेत. सोशल मीडिया असतो किंवा माध्यमं असतात, यातूनही जगात काय चाललं आहे कळतं. आणि आपले टीकाकार जे आहेत हे आपल्यापर्यंत माहिती घेऊन येत असतात. जर आपली इच्छा असेल तर आपण त्यांचं ऐकू शकतो. ते सगळंच खरं असेल असंही मानायचं कारण नाही. पण बारकाईने बघितलं तर त्याच्यात काहीतरी तथ्य असतं. आपण अगदी उकिरडा घेऊ. उकिरडा घेतला तर सगळ्या टाकाऊ वस्तू तिथे फेकलेल्या असतात. पण त्या टाकाऊमधून काहीतरी कोण प्लॅस्टिक पुठ्ठा गोळा करतं. उंदीर मांजरं असतील, काही गायी वगैरे असतील, कुत्रे असतील, तर त्याच्यात काहीतरी उपयोग आहे म्हणून शोधतात, खातात, उचलून नेतात. त्या उकिरडासुद्धा जर टाकाऊ नसेल तर आपल्या संबंधाने होणारी टीका ही जरा शोधक नजरेने सत्तेत अधिकारात बसलेल्यांनी शोधण्याची गरज असते. आपल्या भोवतालचा घोळका जो असतो तो आपल्याला खुश करण्यासाठी आपल्याला आवडेल ते ऐकवत असतो. पण त्याच्या पलीकडे जे जग आहे ते अशा उकिरड्यातून आपल्याला शोधणं आवश्यक आहे असं मी मानतो. कारण तिथे कामाच्या गडबडीत असेल, घाईत असेल, आपल्याकडून झालेल्या चुका ही भोवतालची मंडळी सांगत नाही, ती बाहेरची मंडळी सांगू शकतात. आणि म्हणून तिकडे बघणं आवश्यक असतं, त्या चुका सुधारणं आवश्यक असतं. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि ते परिणाम चांगले नसतात. हे मी का सांगतोय? महाविकास आघाडी आकाराला आली तेव्हा शरद पवारांच्या आग्रहाखातर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही त्यांनी उचललेली सगळ्यात मोठी जबाबदारी होती. पण त्यांना प्रशासनाचा कुठलाही अनुभव नव्हता. एक संघटना जी त्यांना वडिलार्जित मिळाली आणि थेट त्यांनी अधिकार गाजवायला सुरुवात केली. त्यामुळे तळागाळातून जो कार्यकर्ता पक्षासाठी, शिवसेनेसाठी काम करतो त्याच्या सगळ्या भावना त्यांना माहिती असतील असं नाही. बाळासाहेबांनी ती संघटना उभारली होती, त्यामुळे ते सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या अनुभवातून होत पुढच्या इतक्या उच्च पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे कितीही उच्च पदापर्यंत पोहोचले तरीही तळातला कार्यकर्ता काय विचार करतो ह्याची त्यांना निदान कल्पना होती. किंवा
ते अशा टीकेचं अवलोकन नेहमी करत होते. मला आठवतं त्याप्रमाणे त्यांचं नेहमी सांगायचे की सकाळी उठल्यावर ते कोणाला भेटायचे नाहीत 2-2 तास, कारण सगळी वर्तमानपत्र ते चाळायचे. आणि नुसते चाळायचे नाहीत, त्याच्यावर खुणा करायचे, काय महत्त्वाची घटना आहे. अर्थात ती त्यांना व्यंगचित्रकार म्हणू लागलेली सवय होती, पण राजकारणात पण त्याचा खूप उपयोग झाला. आज उद्धव ठाकरे हे त्या बाबतीत कमी पडत आहेत असं मला वाटतं. एका बाजूला आजपर्यंत संघटना चालवताना ते काही बाबतीत कमी पडलेले होतेच, पण त्यांनी प्रशासकीय जबाबदारी जी स्वीकारली त्याच्याविषयी एक मोठीतरी बातमी वाचली मी, की ज्यावेळेला शरद पवारांनी त्यांना ऑफर दिली की शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे असेल तर उद्धवराव तुम्हीच मुख्यमंत्री झालं पाहिजे, आणि त्यावेळेला उद्धवरावांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे, आणि उद्धवरावांनी ते आव्हान स्वीकारलं. इथपर्यंत ठीक होतं. कुठचंही नवीन जबाबदारी घेण्यात काही गैरलागू आहे असं मी मानत नाही. त्या जबाबदारीच्या सगळ्या खाचाखोचा माहिती असतील असंही नाही, पण एकदा ती जबाबदारी घेतल्यानंतर ती यशस्वीरित्या पार पाडणं हे फार अवघड असतं. कदाचित तुम्ही त्यात 100% यशस्वी होत नाही, पण जास्तीत जास्त यशस्वी होणं, जसं आपण बघतो की आता सध्या परीक्षेवरून वाद चालू आहे, त्या परीक्षेला बसणारी मुलं जी असतात ते 100%चा पेपर लिहायचा प्रयत्न करतात, कारण त्यांना निदान 90%, 95% असं करून टॉपला यायचं असतं. काही मुलं म्हणतात ठीक आहे 35-40% पण आपण पास होऊन प्रमाणपत्र मिळवू शकतो, किंवा त्यानुसार त्यांची मोजमाप मूल्यमापन होत असतं. आज मला असं जाणवतं की आपल्या घोळक्याबाहेर जे काय चाललं आहे याच्याकडे उद्धवरावांचं लक्ष नाही आहे. मी हे मुद्दाम का सांगतो, काल परवा जे राष्ट्रवादीत गेलेले 5 बारनेरचे नगरसेवक परत आणले गेले आणि त्यासाठी जे एक नाट्य घडलं, त्यातून काही संकेत मिळतात, आणि ते संकेत मुख्यमंत्री बघणार आहेत की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. हे संकेत कुठचे आहेत मित्रांनो? कुठले संकेत आहेत? हे सगळं जे निवडणुकीनंतरचं राजकारण आहे गेल्या 8 महिन्यातलं, तुम्हाला आठवत असेल तर निकाल लागल्यानंतर उद्धवराव एक गोष्ट सातत्याने बोलत होते की शिवसैनिक मुख्यमंत्री करीन, शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असा मी वडिलांना शब्द दिलेला आहे, आणि त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री झाले, हरकत नाही. कुठच्या मार्गाने झाले हा वादाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री किंवा शिवसैनिक मुख्यमंत्री याचा अर्थ त्या सामान्य शिवसैनिकाला सुद्धा आपण सत्तेत आलो आहे असं वाटलं पाहिजे. सत्तेचे जे लाभ आहेत ते त्याच्यापर्यंत कुठेतरी पाझरले पाहिजेत, झिरपले पाहिजेत. या अर्थाने शिवसेनेचा मुख्यमंत्री किंवा शिवसैनिक मुख्यमंत्री असा अर्थ लावणं भाग आहे. आज तसं झालं आहे का? खरोखरच सामान्यातला सामान्य शिवसैनिक शिवसेना सत्तेत आली म्हणून आनंदी आहे, समाधानी आहे असा दावा करू शकतात का उद्धवराव? तसा दावा करता आला असता तर मग हे पारनेरसारख्या एका छोट्या नगर परिषदेतले 5 नगरसेवक आपला पक्ष सत्तेत असताना तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असते का? जर त्या लोकांपर्यंत, तेही शिवसैनिकच आहेत, पारनेरचे जे 5 नगरसेवक राष्ट्रवादीत गेले आणि परत आणले गेले हे सुद्धा शिवसैनिक आहेत. निवडून आलेले नगरसेवक असतील तरीही ते शिवसैनिक आहेत, आणि मग त्यांना शिवसेनेत असताना आणि आपला पक्ष सत्तेत असताना त्यात राहू नये असं का वाटलं असेल? तक्रारी शेकडो असतात मित्रांनो, अनेक तक्रारी असतात, अनेक त्रुटी असतात, पण ज्या वेळेला ज्या अगत्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री असं उद्धवराव सांगत आले, तो झाल्यानंतर या 5 नगरसेवकांना, म्हणजे ज्यांना किमान नगरसेवक म्हणून शिवसेनेमुळे निवडून येणं शक्य झालं, असे जे एका अर्थी काहीतरी लाभार्थी असलेले जे शिवसैनिक आहेत
त्यांनाही पक्ष सोडावाचा वाटला असेल तर मग शिवसेना सत्तेत आली म्हणजे काय आणि शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणजे काय याचं उत्तर शोधणं आवश्यक आहे. हे भोवती जमलेला जो गोतावळा आहे यातला कोणीही उद्धवरावांना ठामपणे याचं उत्तर देणार नाही. सामान्य शिवसैनिकाला तर कलानगरच्या गेटमधून आत येणं शक्य नाही आहे की त्याला वाटलं आणि तो मातोश्रीवर पोहोचला. असं एक तर करोनामुळे शक्य नाही आहे आणि त्याच्यापूर्वी सुरक्षेमुळे शक्य नव्हतं. अशा वेळी सामान्य शिवसैनिकाच्या मनात काय आहे, धुसफूस काय आहे, त्याची नाराजी कुठे आहे, तो असमाधानी का आहे याचं उत्तर त्या 5 नगरसेवकांमध्ये मिळतं. हां, तिथे असं म्हटलं जाऊ शकतं की स्थानिक पातळीवरचा जो विषय होता, स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाशी ते नगरसेवक नाराज होते. पण असं स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाशी तिथल्या शिवसैनिकांची नाराजी ही फक्त पारनेरपुरती मर्यादित आहे असं मुख्यमंत्र्यांना वाटतं का? वाटत असेल तर हरकत नाही, कारण पक्ष त्यांचा आहे, ते पक्षप्रमुख आहेत, पक्ष त्यांनी चालवायचं आहे, सरकार त्यांनी चालवायचं आहे. तेव्हा तुम्ही चूक आहात का बरोबर हे ठरवण्याचं जजमेंट मी देणार नाही, मी त्यातला न्यायाधीश असू शकत नाही. पण मला जे खटकतं ते बोलण्याचा माझा अधिकार आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचतो का हे मला माहिती नाही, पण पोहोचत असेल तर स्वतःच्या भल्यासाठी आणि शिवसेनेच्या भल्यासाठी अशा स्वरूपाची जी नाराजी असते त्याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे जे 30 जिल्हे आहेत आणि काय 250-300 तालुके असतील एवढ्या ठिकाणी शिवसेना आहे आणि तिथल्या प्रत्येक स्थानिक पातळीवर एक नेतृत्व आहे. विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत आणि तिथेही शिवसेनेच्या शाखा आहेत. तिथलं एक स्थानिक नेतृत्व आहे, 30 जिल्ह्यांमधलं एक स्थानिक नेतृत्व आहे. त्यापैकी कोणी, तालुक्यातला कोणी आणि अगदी एका शाखेतला कोणी शिवसैनिक किती नाराज आहे, कशामुळे नाराज आहे, त्याची नाराजी कशी दूर करायची याचा विचार पक्षप्रमुख म्हणून आणि सत्तेत बसलेला शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धवराव करतात का? करत असते तर मग या 5 लोकांना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन परत माघारी येण्यासाठी मातोश्रीवर येण्याची वेळ आली नसती. तेव्हा हा गंभीर इशारा असतो, कारण तो तुम्हाला एका तालुक्यापुरता आत्ता वाटतो, पण असे कदाचित 20-25 तालुके असू शकतात, असे कदाचित 2-4 जिल्हे आणि 20-30 मतदारसंघ विधानसभेचे असू शकतात. मला आठवतं त्याप्रमाणे राज्यसभेच्या ज्या जागा शिवसेनेला भरायच्या होत्या त्यावेळेला जे उमेदवार ठरवण्यात आले त्यानंतर चंद्रकांत खैरेसारख्या 3-4 वेळ लोकसभेत निवडून आलेल्या औरंगाबादच्या माजी खासदारालाही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करावी लागली. हा आपला एक ज्येष्ठ नेता, एक माजी महाराष्ट्राचा मंत्री शिवसेनेचा युतीच्या काळातला, त्याला जेव्हा जाहीरपणे नाराजी व्यक्त करावी लागते, अर्थात त्यांनी ते नंतर शब्द मागे घेतले पक्षशिस्त म्हणून. जसे हे 5 पारनेरचे नगरसेवक परत आले तसंच चंद्रकांत खैरे यांनीही आपले जे नाराजीचे शब्द होते ते मागे घेतले आणि सारवासारव केली. किंबहुना शिवसेनेचे जे औरंगाबादमधले मंत्री आहेत त्यांच्याविषयी चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर मग अब्दुल सत्तार आणि त्यांनी एकत्र येऊन परत आपल्यात काय अशी भांडणं नाही ते दाखवलं. पण हे दाखवलेलं आणि असलेलं यात कुठेतरी फरक आहे आणि त्याची दखल पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे घेणार आहेत का? कारण या दिसणाऱ्या वरवरच्या गोष्टी आहेत, ज्याला हिमनगाचं टोक म्हणतात. असं म्हणतात की तो बर्फाचा कडा कोसळतो आणि समुद्रातून वाहू लागतो तेव्हा तो वरती दिसतो
तेव्हा तो काय 10-12% वगैरे असतो, बाकीचा 80-90% तो पाण्याखाली असतो, त्यामुळे तो समुद्राच्या पातळीवर दिसत नाही. तसं या घटना या हिमनगाचं टोक नाही याची खात्री आहे का पक्षप्रमुखांना? असेल तर आनंद आहे. पण ज्यावेळेला त्यानं खैरेसारख्या ज्येष्ठ नेत्याला, शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराला जुन्या जाहीरपणे हे बोलावं लागतं, याचा अर्थ आलबेल नाही आहे. सगळ्या गोष्टी किंवा पक्षाच्या संघटनेतली नाराजी किंवा धुसफूस ही मातोश्रीपर्यंत पोहोचते असं नाही. त्यामुळे असली धुसफूस ही जर पक्षप्रमुखापर्यंत पोहोचत नसेल, ते कोणतरी अडवत असतो. कोणतरी ती नाराजी पक्षातली किंवा पक्षातली दुफडी ही पक्षप्रमुखापर्यंत येऊ देत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता ही टीका समजा किंवा सावधानतेचा इशारा समजा, पण ती जर स्थिती पक्षप्रमुखापर्यंत पोहोचणार नसेल तर मग त्याला हिमनगाचं टोक म्हणावं लागतं. कारण हे नाराज होणारे, उघडपणे नाराजी व्यक्त करणारे, दुसऱ्या पक्षात जाणारे, हे वरवर दिसणारं असतं. अनेकांमध्ये तेवढी हिंमत नसते, पण म्हणून ते पक्षात समाधानी असतात असं होत नाही. अशी माणसं ही संधी येण्यासाठी दबा धरून बसलेली असतात, आणि ती संधी येते जसं तो आपण म्हणतो टायटॅनिकला काय त्या हिमनगाचा हे धक्का लागून वगैरे ती फुटली, तसं एखादी मोठी भक्कम बोटसुद्धा, नौकासुद्धा फोडून टाकण्याची कुवत त्या हिमनगामध्ये असतो, जो वरून दिसत नाही, जो पाण्यात लपलेला असतो. पक्षातली किंवा संघटनेतली नाराजी ही तशी असते. ते हिमनगाचं टोक दिसलं की सावध व्हायला लागतं. मला वाटतं या घटना या त्यात सावध होण्याचे इशारे आहेत. कारण शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा अट्टाहास तुम्ही उद्धवराव केला होता, आणि तो मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जी नाराजी दिसते, याचा अर्थ तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा किंवा शिवसेना सत्तेत येऊन बसली असताना सुद्धा ती सत्ता शिवसेनेच्या खालच्या स्तरावर कार्यकर्ते आणि नेते यांच्यापर्यंत पुरेशी झिरपलेली नाही, असा त्याचा अर्थ होतो. ते पारनेरच्या नगरसेवकांनी सांगितलं त्यांच्या काही स्थानिक तक्रारी असतील, पण सत्ता तुमची असेल तर ते व्हायला पाहिजे होतं. अशी तक्रार राष्ट्रवादीमध्ये का होत नाही? त्यांचा तो उपमुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याही पक्षाच्या शाखेमध्ये तालुक्याच्या पातळीवर, जिल्हा पातळीवर, नगरपालिका, महापालिका पातळीवर अशी नाराजी का दिसत नाही? याचा विचार शिवसेनेत व्हायला पाहिजे, पक्षप्रमुखांनी करायला पाहिजे. की मुख्यमंत्री या पक्षाचा असताना राष्ट्रवादीतले कुठल्या तरी एखाद्या नगर परिषदेतले किंवा महापालिकेतले नगरसेवक शिवसेनेत का आले नाहीत? कारण राष्ट्रवादीच्या पक्ष पातळीवर जी सत्ता आहे ती झिरपलेली आहे, आणि ती नव्हती तेव्हा त्यांचे अनेक आमदार आपण बघितले लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये ते भाजपत गेले सत्तेसाठी, आज जात नाही आहेत. उलट शिवसेना सत्तेत असूनसुद्धा शिवसेनेतले नगरसेवक राष्ट्रवादीत जातात. याचा अर्थ राष्ट्रवादी जी शिवसेनेबरोबर सत्तेचा एक भागीदार आहे, त्या पक्षामध्ये सत्ता खालपर्यंत झिरपते आहे, पाझरते आहे, आणि आपण तिथे गेलो तर सत्तेत असण्याचे फायदे आपल्याला मिळतील असं त्या नगरसेवकांना वाटलेलं आहे. याचा विचार होणार आहे का? तो पक्षासाठी होणं आवश्यक आहे, भाऊसाठी नाही. भाऊ तोरसेकर बडबडेल, गप्प बसेल, उद्या आणखीन एक व्हिडिओ करेल. कारण असे इशारे जे दिले जातात त्याची किंमत फार मोठी असते. जयराम रमेश यांच्यावर मी कधीतरी एक व्हिडिओ करणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 2013च्या जुलै महिन्यामध्ये त्यांनी एक इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत देऊन काँग्रेस किती संकटात आहे आणि राहुल गांधींना त्याची गंध वार्ता नाही याचा इशारा दिलेला होता. अर्थात इतका ब्लंटली किंवा भडक भाषेत नाही, त्यांनी एक सूचक विधान त्या मुलाखतीमध्ये केलं होतं
की काँग्रेस 2014च्या निवडणुकीसाठी तयारी करते, पण राहुल गांधी 2019च्या निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करतायत. याचा अर्थ कळतो मित्रांनो. त्याच मुलाखतीत जयराम रमेश म्हणाले होते की नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर राहुल गांधींचे जे गोतावळ्यातले लोक होते, चमचे, भाट, त्यांनी लगेच जयराम रमेशवर हल्ला चढवला की तुम्हाला एवढं मोदीचं कौतुक असेल तर तुम्हीच उठा आणि भाजपात जा. अर्थात जयराम रमेश हे भाजपात गेले नाही. पण ज्यावेळेला 2014च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्याचे परिणाम दिसले. सत्तेत बसलेली काँग्रेस ही विरोधी पक्षात लायक ठरणे इतक्याही जागा मिळवू शकली नाही. 2008 लोकसभा सदस्य असलेली काँग्रेस ही 44 इतके लोकसभा सदस्य कमी होण्यापर्यंत खाली घसरली. जयराम रमेशांचं नुकसान झालं नाही. त्यांनी इशारा दिला होता आणि तो इशारा समजून घेण्याची गरज होती. पण तो इशारा राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना समजूसुद्धा नाही याची काळजी त्यांच्या भोवतीचा गोतावळा होता तो घेत होता. ते प्रत्यक्षात येणाऱ्या संकटापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अंधारात ठेवत होते आणि त्याचे परिणाम अख्ख्या काँग्रेस पक्षाला भोगावे लागले. पण तोच सिलसिला 5 वर्ष चालू राहिला आणि 2019मध्ये परत तितकाच नामुष्कीचा पराभव काँग्रेसला दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्वीकारावा लागला. तेव्हा हे जे वाटतं ना, हे 2 नाराज आहेत, तेव्हाही काही काँग्रेसजन काँग्रेस सोडून भाजपामध्ये 14मध्ये 13मध्ये जात होते. तो इशारा असतो की तेव्हाही काँग्रेस सत्तेत होती, पण काँग्रेसचे अनेक लोक हे भाजपात जात होते कारण ह्या पक्षाला भवितव्य नाही असं त्यांना वाटत होतं. चंद्रकांत खैरे असोत किंवा हे पारनेरचे 5 नगरसेवक असोत, यांची नाराजी म्हणून उद्धवरावांनी मनावर घेतली पाहिजे. त्यांना राष्ट्रवादीवर दडपण आणून परत 5 नगरसेवक आणले म्हणजे सगळं संपलं असं नाही, ठीकठाक झालं असं नाही आहे. ती नाराजी आहे आणि ती तेवढ्यापुरती मर्यादित नाही, ती पारनेरपुरती नाही, ती औरंगाबादपुरती नाही, ती इतर कुठे कुठे आहे त्याचा शोध घ्यायला काही ज्येष्ठ आणि प्रामाणिक शिवसेना नेत्यांना, ज्येष्ठ शिवसैनिकांना उद्धवरावांनी आत्तापासून कामाला लावलं पाहिजे की खरोखर सत्तेत काय चाललं, पक्षात काय चाललं आहे, संघटनेत काय चाललं आहे, कुठे कोण नाराज आहेत. वरकरणी दाखवत नसेल त्यांचीही चाचपणी करून त्यांची नाराजी कशासाठी आहे हे बघितलं पाहिजे, ते दुरुस्त केलं पाहिजे. नाही तर राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस हे आपल्यासमोरचं ऐतिहासिक उदाहरण आहे. सत्ता 10 वर्ष राबवणारा पक्ष विरोधी पक्ष म्हणून पण पुरेशा जागा मिळवू शकला नाही दुसऱ्यांदा. तेव्हा आयन रँडचं मला एक वाक्य आठवतं. आयन रँड ही मोठी विचारवंत लेखिका आहे आणि ती असं म्हणते की तुम्ही सत्य नाकारू शकता, जरूर सत्य नाकारू शकता, पण त्या सत्याचे दुष्परिणाम तुम्हाला पत्करावेच लागतात, ते टाळता येत नाहीत. तेव्हा आत्ता वाटेल ते 5 परत आले, त्यांना आपण शिवबंधन मानलं, ही धूळफेक मीडियाच्या डोळ्यात करणं म्हणजे पक्ष सावरणं नसतं. कारण हे 5 दिसणारे आहेत. असे किती असतील? 50 असतील, 500 असतील, 5000 असतील, माहिती नाही, पण असू शकतात. आणि त्याचा इशारा त्यातून मिळत असतो. तो इशारा उलगडून सांगणं एवढंच काम मी केलेलं आहे. नावडलं तर ऐकू नका, अजिबात पाठ फिरवा, पण जर ते खरं ठरणार असेल तर त्याच्या परिणामातून शिवसेना आणि निष्ठावान शिवसैनिकांची सुटका नसेल, एवढंच सांगतो आणि थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष हा बातम्या उलगडून सांगतो, लपलेली दुसरी बाजू समोर आणतो. नमस्कार.